हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. इथं माझी उंबरठ्याची पूजा झाली. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलंय, मस्त अशी रांगोळी काढली आहे आणि टगरीचे ना फुलं खुडायला आले गार्डनमध्ये. तर त्या टगरीच्या झाडाला खूप आळई लागली आहे. बोटावानी मोठ्या मोठ्या ना हिरव्यागार अशा आळया आहेत. पण पाऊस चालू असल्यामुळे ना त्या झाडाची काही फवारणी होऊ नाही राहिली. नाहीतर ना औषध वगैरे माझ्या आईने घरून पाठवून दिलंय, पंप पण पाठवून दिलाय. तर सर्व काही झाडं फवारायचे आहेत, म्हणजे त्यांच्यावरची आळई वगैरे मरून जाईल. त्याच्यानंतर तणनाशक पण दिलंय, गवत फवारायला. पण आमच्या इकडे कमीत कमी 5 दिवस झाले भरपूर असा पाऊस पडू राहिलाय. तर इथे ना गणपती बाप्पांची पण पूजा झाली. त्याच्यानंतर इथं देवांची आंघोळ घातली, देवांना फुलं वाहिले आणि देवांच्या समोर पण रांगोळी काढली. इथं देवपूजा पण झाली आहे. लगेच इथं तुम्ही बघाल ना तर खूप असे कपडे, 2-3 दिवसाचे कपडे फक्त धुवून आणि ठेवलेले होते. तर त्यांच्या ना घड्याच घातल्या नव्हत्या. तर सगळ्यात आधी ना आता कपड्यांच्या घड्या घालून घेते. हॉलची साफसफाई झाली, हॉल झाडून काढलाय, सोफा व्यवस्थित केला. स्वयंपाक जरा आज उशिरा करणार आहे कारण घरीच आहे. तर मग म्हटलं स्वयंपाक जरा निवांत होईल, पण हे कामं सर्वात आधी करून घेते. वरती कपडे थोडे असो किंवा जास्त असो, पण त्यांचा आहे ना खूप पसारा दिसतो घड्या घातल्यानंतर, तर ते एकदमच कमी होऊन जातात. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी आहे ना सर्वात आधी हे सर्व कपड्यांच्या घड्या घालून जेच त्या कप्प्यात ठेवून देते. सोप्याचे कवर पण आहे ना धुतलेले होते, तर ते पण मस्त वाळले. तर ते सगळे कपडे आता आहे ना जेच ते ठिकाणी ठेवून देते, म्हणजे सगळ्यात मोठं काम माझं होणार आहे. नाही तर काय होईल, पुन्हा इथून ते कपडे उचला हॉलमध्ये, हॉलमधून बेडमध्ये, असं होऊ राहिले. 2 दिवस झाले त्यांची म्हणजे वेळच नाही भेटला मला कपड्यांच्या घड्या घालायला. बाकी दररोजचे कामं तर दररोज आवरले जातात. कपड्यांच्या पण घड्या घालते, पण काय होतं एखाद्या दिवशी ना संध्याकाळी कामं दुसरे असले ना तर मग ते वाळत वगैरे घालायला लागतात, ओले राहतात तर. आणि मग दुसऱ्या दिवशी वेळच नाही भेटत. तर यांनी आहे ना त्यांच्या आणि आधीच्या कपड्यांची ना लगेच इस्त्री पण करायला घेतली. म्हणजे जे काही वरती कपड्यांची मी घड्या घालते ना त्याच्यात काही इस्त्रीचे कपडे असतात ना, तर त्यांची एकीकडे इस्त्री होऊन जाईल. नाही तर काय होईल, घड्या घालून कपाटात ठेवा, पुन्हा कपाटातून काढा. तर सकाळचं मस्त असं वातावरण आहे. तर मग हे म्हणे मी लगेच इस्त्री करून घेतो. तर आता ना घरात इस्त्रीचा टेबल लावला, कारण बाहेर आहे ना खूप पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं मग घराच्या घरामध्येच इस्त्री करून घेऊ राहिले आणि मी पण आहे ना कपड्यांच्या घड्या घालते. तर झाडझटक पण झालेली आणि याच्यानंतर मी आता स्वयंपाकाला लागेल. वाळलेला असले ना कपडे का मग माणूस काय करता, हातासरशी लगेच ते कपड्यांच्या घड्या घालून ठेवतो. पण ओले असले ना का ते बाहेरून काढा, पुन्हा मधी वाळत घाला आणि मग ते दुसऱ्या दिवशी ना जरा त्यांचा पसारा दिसतो, असं होतं. बाहेर बघा तुम्ही, खूप असा पाऊस पडू राहिला आणि तो गवतीचा आहे ना आता मला सर्व काही तो कापून टाकायचा आहे. माझ्या गार्डनचा आहे ना तुम्हाला थोड्या दिवसात नवीन एक लुक बघायला मिळणार आहे. थोडंसं गार्डनमध्ये ना बदल करणार आहे आणि खूप भारी बदल करणार आहे. तर तुम्हाला पण सर्वांनाच तो बदल आवडणार आहे. हे झाडं वगैरे सर्वच काही काढून घ्यायचे तिथून आणि मला आहे ना मेन म्हणजे झाडांची फवारणी करायची. कीड लागली झाडांना, थोडी थोडी आळई लागली आहे. गुलाबाला भरपूर असे फुलं आले होते, पण आळई नाही ना, ते गुलाबाचे फुलंच उमलले नाही, म्हणजे ते खाऊनच टाकले नाही ना, ते गुलाब सर्व काही खाऊन टाकले, तर उमललेच नाही. आणि हे लकी बांबूचं झाड आहे, दोन्ही लकी बांबूचे खूप मोठे मोठे झाडं झाले का ते कुंडीला पण तोलवत नाही, एवढे मोठे मोठे झाले. तर त्यांची पण आहे ना जरा छाटणी वगैरे करायची, त्याच्यातले पिवळे पानं वगैरे काढून टाकायचे. जी काही मी बाहेर रांगोळी काढली होती ना ती हवेने आणि पावसाने ना सर्व काही रांगोळी धुवून गेली. हवा पण तेवढीच सुटली आणि पाऊस पण तेवढाच आहे. तुळशीमध्ये ना जरा वाळेल काड्या झाल्या होत्या तुळशीच्या, तर त्या पण काढून टाकते. आणि थोडीफार मंजिरी येल होती ना ती पण काढून टाकते. ती काढल्यानंतर आहे ना तुळस खूप मस्त आणि हिरवीगार मोठी दिसते. तर या वाळलेल्या काड्या होत्या ना त्या सर्वच काढून घेते. थोडेफार पिवळे पानं वगैरे असले ना तर अशी तुळस हलवल्यानंतर आहे ना ते पिवळे पानं सर्वच निघून जातात. तर मस्त अशी तुळस पण माझी झालेली. आणि ही एक काडी आहे ना ती वाळली, तर ती काढून घेते. बघा बाहेरचं वातावरण, हे दुपारचं वातावरण आहे. तर आता जरा थोडासा कमी पाऊस झाला आहे. दिवसभर माझ्या असेच कामं चालतात, मी काही शांत बसत नाही आणि काम असते तर काम पण शांत बसून देत नाही. त्याच्यानंतर इथे ना आता हे सर्व काही बाहेरचा पोर्च वगैरे धुवून काढते, साफसफाई करून घेते. ही पण दुपारची वेळ आहे. दुपारी तुळशीचं केल्यानंतर आहे ना 2 वाजले होते. तुळस वगैरे स्वच्छ केल्यानंतर आहे ना लगेच हे धुवून काढते, म्हणजे काय होतं वाळून पण जातं आहे. आणि आता माझ्या जिन्याला रेलिंग पण बसणार आहे, जिन्याच्या काचा पण बसणार आहेत. ते सर्व काही ऑर्डर दिली आहे, तर ते बी. आणि आत्ता सध्या पण आहे ना खूप पाऊस चालू आहे, पण पावसामध्ये ना इकडचं धुवून काढते.
थोडीफार काय होतं आता हे बाहेरचे ना किडे वगैरे गवतावरचे हे अशी घाण वगैरे येऊन बसते ना, तर मग ते जरा बरं नाही वाटत. आपण हिंडतो फिरतो तर आपले पाय पण पडतात, त्याच्यामुळे ना मग म्हटलं हे सर्व काही धुवून काढू. तर बघ आता आहे ना पावसाने ती रांगोळी सर्व काही खराब होऊन गेली, तर आता ती रांगोळी धुवून काढते. आणि आता काही पुन्हा ननंदबाई आल्या रक्षाबंधनासाठी त्यांच्या भावाला ओवाळायला, तर त्या डॉक्टर आहेत तर त्यांची OPD वगैरे केल्यानंतर त्या संध्याकाळच्या वेळेस आल्यात. आमचं पण ऑफिस वगैरे आम्ही केलं आणि संध्याकाळी ना आता 8 वाजले तर त्या आल्या आहेत ओवाळायला. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण असतो. तर रक्षाबंधन आहे ना हे तुम्ही पोळ्यापर्यंत पण साजरं केलं ना तरी पण चालतं. बघा काही बहिणी लांब असतात किंवा काही भाऊ लांब असतात, काहींना काही कारणामुळे वेळ मिळत नाही, तर जसं जसं वेळ भेटू शकतो ना तसं आपण आहे ना रक्षाबंधन हे. आणि आज आहे ना आम्ही कंप्लीट 7:15 वाजता ऑफिसमधून आलो. ऑफिसमध्ये गर्दी होती तर 7:15 वाजले, नाही तर दररोज 6 वाजेकडे 6:30कडे येतो ऑफिसमधून. पण आज 7:15 वाजल्यामुळे ना आता किचनवरती भांडे ना ते पण लावायचे आहे आणि अजून स्वयंपाक पण करायचा आहे. आता हे रक्षाबंधन यांचं 8 वाजे, तर रक्षाबंधन आहे ना हे आपण बैल पोळ्यापर्यंत आहे ना साजरं करू शकतो. तर इथे ना त्यांनी आहे ना राख्या बांधल्या, आधीला बांधली, दादांना बांधली आणि यांना पण बांधली. तर आता आहे ना तुम्हाला तिथे शिलाई मशीन दिसेल, तर थोडीशी शिलाई मशीनवर काम करायचं आहे मला. मी आहे ना आता ती हॉलमध्येच ठेवली आहे, कारण काय होतं ती जिन्याकडे ठेवली ना का तिच्यावर काही कामच करता येत नाही, म्हणजे मग तिचं लक्षच येत नाही. किती बी घरामध्ये कपडे वगैरे असले ना टीप मारायची तरी पण वेळ मिळत नाही. पण मग म्हटलं थोडे दिवस ना हॉलमध्येच ठेवूया, तर ती हॉलमध्येच ठेवली. आता थोडे दिवस तिथंच राहणार आहे आणि आराम खुर्ची आहे ना बाजूला ठेवली आहे. माझ्याकडे ना चॉकलेटी कलरचा वेलवेटचा कपडा आहे, खूप मऊ आणि छान असा कपडा आहे. तर याचे ना मी काहीतरी बनवणार आहे आणि ते तुम्हाला पण दाखवणार आहे, तर तुम्हाला पण आवडेल. तर इथे ना तो आता संध्याकाळची वेळ आहे, माझं सर्व काही किचनमधले कामं वगैरे आवरले, जेवणं झाले, म्हणजे स्वयंपाक झाला, जेवणं भांडे वगैरे. तर माझं काय जेवणं भांडे वगैरे झाल्यानंतर आहे ना मी काही लगेच झोपत नाही. मला भरपूर असे कामं असतात आणि कामं असो का नसो पण ते कामं मी काढते लगेच. काय आपण बिछाण्यावर पडल्या पडल्या झोप येत नाही, मग त्याच्यापेक्षा ना काहीतरी काम केलं ना तर ते तरी मग एक काम आपलं होऊन जातं. तर ही माझ्याकडे लेस आहे आणि ती लेस आहे ना मी त्या कपड्याला आहे ना लावणारे कपडा मी असा फाडून घेतला आहे मापात. मला ज्या मापाने पाहिजे आहे ना तसं मी व्यवस्थित असा चारी कोपरे त्याचे सारखेच फाडून घेतले आणि आता ना ही लेस मी लावून घेणार आहे. तर खूप मस्त असं. आणि काय होतं आपण लगेच झोपायला गेल्यावर झोप येत नाही, उगीच ह्या कानी त्या कानी झोपा, त्याच्यापेक्षा ना असे काहीतरी कामं केले ना तर आपले कामं पण उरकतात. आणि माझं असं कधीच नाही का भांडे झाले आणि मग काही काम नाही आणि लगेच बिछाण्यावर जाऊन झोपा, असं कधीच नाही. मी काहीतरी काम काढते जोपर्यंत मला झोप येत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यानंतरच मी झोपायला जाते. तर आता नाही ते कपड्याला मस्त अशी टिप मारून घेते आणि लेस पण खूप मस्त आहे, ब्रॉड लेस आहे ना त्याच्यामुळे अजूनच ती छान वाटते. असे काहीतरी आपण कामं केल्यानंतर आहे ना आपल्याला पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि जे आपण आपल्या स्वतःच्या हातानं बनवतो ना त्याचा काय आनंद वेगळाच असतो. विकत पैसे देऊन जेवढा आनंद मिळत नाही ना तेवढा आपण घरी बनवून थोडंफार कष्ट घेऊन करतो तरी पण त्या गोष्टीचा आहे ना खूप असा आनंद असतो. आणि ती माझी सफेद साडी ना ती पण मी फाडली आणि तिचा आहे ना मला गादीला कवर बनवायचा आहे, तर त्याच्यामुळे ती तिथं ठेवलेली. आणि शिलाई मशीन बघा हॉलमध्ये ठेवले ना तर काही पण कामं माणूस करू शकतो, काढू शकतो. आणि ती बाजूला ठेवला होती ना तर तिच्यावर काही कामच करत नव्हते मी. तर खूप मस्त अशी लेस लावली आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे. तर विकत घ्यायला गेलं ना तर कमीत कमी 70-80 किंवा 100 रुपये तर नक्कीच लागेल या वस्तूचं विकत घ्यायला. तर बघा मी मस्त असं आहे ना देवाचा रुमाल बनवला आहे. माझ्याकडे शिलाई मशीन आहे पण मला फक्त टिपच मारता येते, बाकीचं आहे ना ब्लाऊज वगैरे शिवता येत नाही. पण असं काहीतरी कामाला उपयोगात पडते ना. तर हे बघा ना म्हणजे कसं आपले जुने कपडे वगैरे असले तर बाहेर न्यायला पण चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळं शिलाई मशीन आपल्याकडे असली तर आपण कधी पण त्यांना टिप वगैरे मारू शकतो. तर इथे बघा मस्त असा देवांचा रुमाल तयार झाला आहे. मस्त असा घरच्या घरीच देवांचा रुमाल बनवला. कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.